हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ आहे एकादशीच्या दिवसाचा. बघा, सकाळी सकाळी पप्पांनी सर्वांसाठी नाश्ता आणला होता. गिल्ले वडे, समोसे, सुकावडा, भजे, आलू बोंडे. बट मला होती एकादशी म्हणून मी हा नाश्ता नाही केला. त्यानंतर दुपारी आम्ही आलो आहे अंबादेवी. या अंबादेवीचं मंदिर, आतमधलं परिसर, इथे आम्ही आलो होतो दर्शन करायला. देवांश, मम्मी आणि मी आम्ही आलो होतो इथे दर्शन करण्यासाठी. एकादशी होती मला. हे बघा, आता आमचे दर्शन वगैरे झालेले आहे. इथे बसलो आहे. हे आमची अंबादेवीची प्रसिद्ध अंबामातेचं मंदिर आहे. इथे मी तुम्हाला मंदिराचे कळसाचे पण दर्शन नक्की दाखवणार आहे. हा व्हिडिओ सध्या खूप लेट येत आहे. मला ॲक्च्युली मी खूप बिझी होती म्हणून माझ्या व्हिडिओ अपलोडिंग करणं झाले नाही. इथे दोन बहिणी, अंबामाता आणि एकविरा माता, दोन्ही मातेचं मंदिर आहे. हे बघा, मंदिराचं कळस आहे. हे तुम्ही कळसाचे दर्शन करून घ्या. अंबादेवीची प्रसिद्ध माता आहे अंबामातेचं मंदिर. इथे आम्ही आता मोठ्या देवीकडे चाललो आहे, एकविरा मातेकडे. एकविरा आईचे पण दर्शन केले आम्ही. खूप मस्त असे दर्शन झाले. जास्त गर्दी पण नव्हती आणि मस्त आम्ही दर्शन केले, पूजा केली. ते खूप प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यावर. खूप मस्त जवळून देवीचे दर्शन झाले आम्हाला. मस्त मनसोक्त देवी पाहायला भेट मिळाली. त्यानंतर आम्ही जनार्दन स्वामीच्या मंदिरात आलो आहे. इथे कृष्णानं रुक्मिणीचं हरण केलं होतं, तेव्हा ह्याच रस्त्याने त्यांनी इथून रुक्मिणीला नेलं होतं असं सांगितलं जातं. आणि इथे आहे भोलेबाबाचं मंदिर. त्यानंतर आम्ही गेलो प्रसादालयाकडे. इथे होता महाप्रसाद. इथे आम्ही लाईनीत लागलो. इथे खूप गर्दी होती आणि त्यानंतर इथे दर्शन केले आम्ही आणि इथे लाईनीत लागलो प्रसाद घेण्यासाठी. खूप जास्त गर्दी होती. इथे आम्हाला अर्धा तास लागला पूर्ण. हे बघा, आम्ही इथे खूप देवांश तर खूप एक्सायटेड होता जेवण करण्यासाठी. इथे पोचलो. त्यानंतर आम्ही इथे बसलो आणि आजचा महाप्रसाद होता फराळाची उसळ आणि ताकाचा मठ्ठा होता, गोड ताक होतं आणि राजगिराचा शिरा. असा आजचा एकादशीचा उपवास होता. एकादशीचा फराळ होता, महाप्रसाद. बोल अंबा माता की जय. त्यानंतर हे आहे मंदिराची बॅकसाईडचा परिसर आहे. इथे पण आम्ही मस्त थोडा वेळ दर्शन केल्यानंतर थोडा वेळ मस्त असं बसलो. हे बघा, हा मंदिराचा कळस आहे. कळसाचे दर्शन झाले की समजा आपलं पण देवदर्शन झालं आहे. ही आहे माझी मम्मी. आम्ही दर्शन केले आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो, कारण आम्हाला पूजेचं थोडं साहित्य घ्यायचं होतं. मम्मीला पण घ्यायचं होतं आणि मला पण सामान घ्यायचं होतं. पूजेसाठी लागणारं जे आपल्याला रोजच्या जीवनात पूजेला जे सामान लागतं ते आम्ही सामान घेतलेलं आहे. इकडे आम्ही बाहेर निघत आहे. हा बाहेरचा एंट्रन्स आहे. मस्त जास्त गर्दी नव्हती. खूप मस्त असे छानपैकी आमचे दर्शन पण झाले. ऊन होती चांगली, पाऊस नव्हता. मस्त छान दर्शन झाले. त्यानंतर आम्ही इथे आलो आहे. हे बघा, किती सुंदर सुंदर असे देवीचे मुखवटे आहे. इथे आपण जसं घट मांडतो, कळस मांडतो, आपल्याकडे पूजा असते कुलदेवीची, ते हे त्या नारळावर लावण्यासाठी हे असे देवीचे मुखवटे आहे. खूप सुंदर असं याने आपली पूजा खूप उठून दिसते. खूप सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे होते इथे. तिथूनच आईने कृष्णासाठी पण कपडे घेतले. हे बघा, इकडे माझी मम्मी कपडेच घेत आहे. त्यानंतर आम्ही आणखीन समोर गेलो. सगळे दुकानं सुरू होते मस्त. आणि त्यानंतर आम्ही समोर एका काकाच्या दुकानात गेलो. हे माझ्या बहिणीचं खूप आवडतं दुकान आहे. इथली ज्वेलरी तिला खूप आवडते. हे अंबादेवीचं सगळ्यात बेस्ट ज्वेलरीचं दुकान आहे. आणि इथेच बाहेर निघता इथे भैरवबाबाचं मंदिर आहे. इथले दर्शन खूप आवश्यक असते करणं. त्यानंतर आम्ही इथले दर्शन पण केले आणि मग नंतर पुढं निघालो जाण्यासाठी. ह्या काकाच्या दुकानातून माझ्या मम्मीनं चंदन, अष्टगंध, गुलाल, कुंकू, हळद हे असं सगळं सामान घेतलेलं आहे. त्यांनी खूप मस्त असा भाव वगैरे पण चांगला लावला. आणि हे बघा, इथे देवांशी ते खेळता सर्व सामानाला हात लावत होता. मी त्याला थोडं बोलली तर तो पुढं गेला आणि समोर पडला. तो त्याच्या पायाला थोडं लागून गेलं आहे.
त्यानंतर मग आम्ही तिथून आणखीन एक दुसरं दुकान आहे, त्या दुसऱ्या दुकानात पण गेलो आणि तिथे गेल्यावर पण मम्मीने अजून दुसरं सामान पण घेतलेलं. इथे आम्हाला अबीर वगैरे हे मिळालेलं नव्हतं. अबीर आणि इत्र हे मिळालं नाही, तर हे घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. दुसऱ्या दुकानात पण देवांश खूप मस्ती करत होता, कारण त्याच्यासमोरच एक खाऊचं दुकान होतं. छोटंसं डीमार्ट आहे ते, तिथे सगळं खाऊचं सामान मिळतं, म्हणून देवांशची तिथे जाण्यासाठी घाई सुरू होती. इथे आपलं पूजेला जेवढं पण आवश्यक साहित्य आपल्याला लागतं ते सर्व सामान इथे मिळतं. त्यानंतर मी देवांशला हे खाऊसाठी हे घेऊन दिलेलं आहे तिथून. हे बघा, हे आहे ते छोटंसं मस्त डीमार्ट. इथे पूर्ण खायचं सामान मिळतं. इथून आम्ही सामान घेतलं आणि मग आम्ही परत जाण्यासाठी मी गेली आणि माझी गाडी घेऊन समोरूनच गाडी घेऊन आणली. देवांश आणि मम्मी माझी तिकडेच वेट करत होते. मस्त आम्ही दर्शन केले. त्यानंतर आम्ही आता घरी येण्यासाठी निघालो. हे आहे माझी गाडी. गाडी घेऊन येता येता बाजारातून ह्या कैऱ्या घेतल्या होत्या लोणचं करण्यासाठी. त्या कैऱ्या मस्त स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्या. त्यामध्ये जो कचरा अडकलेला असतो त्या पण आम्ही क्लीन करून घेतल्या. आणि हे अंबादेवीतून हे एवढं सामान घेतलेलं आहे. त्यानंतर माझा उपास होता, तर माझ्या मम्मीला नाही म्हटलं, पण तरी तिनं ऐकलं नाही आणि संध्याकाळी तिनं परत माझ्यासाठी फराळाचं केलं. इकडे बघा, फराळाच्या उसळची तयारी होत आहे. इकडे मम्मीनं मस्तपैकी असं गरम गरम उसळ बनवलं आणि आपल्या सर्वांचेच असे फेवरेट साबुदाणे वडे पण तिने केलेले होते माझ्यासाठी. आईच्या हातचं मला आता 8 दिवस आईकडे होती, तर मस्त मला माझ्या मम्मीच्या हातचं गरम गरम खायला मिळालं. रोज तिनं माझ्यासाठी स्पेशल रोज असं बनवलेलं आहे. हे बघा, असं गरम गरम साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. आणि आता इकडे वड्याची पण तयारी झालेली आहे लगेच. हे बघा, तेल तापलं आहे आणि हे पहिलं ताट वडे निघाल्याबरोबर पहिलं ताट तिने मलाच वाढलं. रोजचं असं आमचं रुलिंग होतं, रोज काही ना काही ते बनवत होती आणि पहिलं ताट मलाच देत होती. हे बघा, मस्त असे यम्मी गरम गरम साबुदाण्याचे वडे, खूप मस्त असे वडे तिने केलेले होते आणि खूप एक नंबर वर्ल्ड बेस्ट हे वडे झालेले होते. खूप गरम होते. मला तर तोंडाला खूप चटका लागला. देवांश आणि मी मस्त गरम गरम वडे खाल्ले आणि त्यानंतर ह्या कैऱ्या ज्या आणल्या होत्या त्या सुकून वाळू घातल्या.